साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य सोपं असावं असं वाटतं आणि त्याला जे काही मिळवायचं आहे ते त्याला कोणत्याही अडचणीशिवाय मिळते. पण लोकांबद्दल असंही म्हटलं जातं की अनेकदा ते स्वतःचं आपलं आयुष्य खूप गुंतागुंतीचं बनवतात. त्यामुळे जे काही काम करतात आहे त्यांना खूप निराशा येऊ लागते. त्यानंतर निराशा आणि काम पूर्ण न झाल्यामुळे ते एकमेकांना जबाबदार धरतात. ते सायकलसारखे चालू लागते. मग यशस्वी लोक स्वतःला कसे सांभाळतात, आज आम्ही तुम्हाला या 3 स्टेप सांगणार आहोत, ज्या तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मदत करू शकतात. बदलत्या काळात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की 100% परिपूर्णता नेहमीच आवश्यक नसते. तुमचे जीवन परिपूर्ण करण्यासाठी तुमची सर्व शक्ती खर्च करण्याची गरज नाही, कारण जीवन कोणाचेच असो ते कधीच परिपूर्ण असू शकत नाही. जीवन सुंदर बनवा. सुंदर किंवा यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण असणं अजिबात आवश्यक नाही. येथे आम्ही तुम्हाला जीवन जगण्याचे हे मार्ग सांगत आहोत जे यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. यशस्वी होण्याचे 3 स्टेप. नंबर 1. निकालाबद्दल स्पष्ट व्हा. ज्या कामातून आपण काय साध्य करू शकतो हे माहीत नसल्यामुळे अनेकांना आपले काम पूर्ण करता येत नाही. कित्येकदा त्यांना आयुष्यातून काय हवं हेही कळत नाही. ते ध्येय ठेवण्यास घाबरतात आणि अपयशी ठरू शकतील अशा परिस्थितीवर चर्चा करू नाहीत. त्यांना वाटतं की त्यांनी अपयशाचा विचार केला तर ते नक्कीच अपयशी होतील. या कारणामुळे ते अनोळखी जीवन जगत आहेत. त्यामुळेच ते योग्य मार्गावर चालले आहेत की नाही हेही समजत नाही. आपण जे समजून घेतले पाहिजे की मानव म्हणून पृथ्वीवर आपण वेळ मर्यादित आहे. आम्हाला दिलेला हा विशेष वेळ आम्ही चांगल्या प्रकारे कसा घालवू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे आणि त्याला आयुष्यात काय करायचे आहे त्याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. दररोज 10 मिनिटे वेळ काढा आणि डायरीत लिहा की आयुष्याबद्दल तुमची स्वप्ने काय आहेत. तुम्हाला 5 वर्षात कोणते जीवन जगायचे आहे. लाईफ कोच म्हणतात की लोकांना हवे ते मिळू शकते, फक्त महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने पुढे जाणे. लाईफ कोचचे मते, प्रत्येक स्वप्नात जे साध्य करण्याचा एक मार्ग लपलेला असतो. जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते पूर्ण देखील करू शकता. लाईफ कोच सल्ला देतात की तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारू शकता की पुढील 5 वर्षात करिअरमध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता. तुम्हाला तुमच्या नात्यात काय हवे आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचे शरीर पाहायचे आहे. तुम्हाला दररोज ऑफिसला जाताना कसे वाटते. 5 वर्षात तुम्हाला काय बदलायचे आहे. नंबर 2. जीवनातील तुमच्या निवडीबद्दल सतर्क राहा. बऱ्याच लोकांना स्वतःबद्दल अचूक सत्य शोधणे कठीण आहे. अनेक वेळा आपण आपल्या सत्यापासून दूर पळत असतो. पण तुम्ही जे करत आहात त्यातून तुम्हाला काय मिळत आहे हे शोधले महत्त्वाचे आहे. तुम्ही त्यात आवश्यक ते बदलही करू शकता. तुम्ही नेहमी जे करत आलात तेच करत राहिल्यास तुम्हाला पूर्वीसारखेच फळ मिळेल. हे लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात काय घडत आहे, काय बदल आहेत या गोष्टींची चाचणी घेण्यासाठी नेहमी जागृत राहा. बऱ्याच लोकांना त्यांचा निकाल पाहायचाच नसतो, कारण तो त्यांच्या इच्छेनुसार नाहीत. पण तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारले पाहिजे की माझी बँक बॅलन्स किती आहे. मी ऑफिसमध्ये प्रगती करत आहे का. मला पाहिजे ते प्रेम मिळत आहे का. माझ्या बहिणीशी माझे नाते कसे आहे. मी जिथे राहतो तिथे मला आवडते का. स्वतःसाठी या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्या. या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही तुमची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे आवश्यक ते बदल करू शकाल. तुम्ही चुका करू शकता, पण या चुका पुन्हा करू नका. नंबर 3. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा. तुमच्याकडे नेहमीच काही पर्याय असतात हे जाणून घ्या. असे म्हटले जाते की कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक परिस्थितीसाठी 3 पर्याय असतात. आता या पर्यायांमध्ये तुम्ही किती लवचिक आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक नवीन पर्याय ही नवीन संधी असते.
जेव्हा तुम्ही भिन्न पर्याय वापरता तेव्हा ते तुमची लवचिकता दर्शवते. जेव्हा तुम्ही प्रत्येक नवीन पर्याय वापरून पाहता तेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता. जे लोक त्यांच्या जीवनात अधिक संधी किंवा अधिक पर्याय राहण्यास सक्षम आहेत, ज्यांचे त्यांच्या जीवनावर अधिक नियंत्रण असते. बऱ्याच वेळा आम्ही त्या निवडीमध्ये थोडेसे अस्वस्थ आहोत. त्यातूनच आम्हाला सर्वात्मक परिणाम मिळतात. म्हणून नवीन संधी वापरण्यास घाबरू नका. जेव्हा तुम्ही काही नवीन करता तेव्हा त्या गोष्टींमध्ये उत्तम संधी दडलेली असतात. हाच यशाचा मंत्र आहे. म्हणून नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार करा आणि नवीनतेचा शोध घ्या. नवीन मार्गांचा अवलंब करण्यात घाबरू नका. तरच तुमच्यासाठी प्रगतीची संधी खुली होतील. तुमच्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स.